विलास जबाबदार कुणीही असू द्या, पण पहिली मोठी आणि दुर्दैवी बातमी हीच महाराष्ट्रासाठी म्हणावं लागेल की नवले ब्रिजवर आज पुन्हा 5 जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला। आणि हा भीषण अपघात एवढा भीषण होता विलास की जे कार मधले मृतदेह आहेत ना ते अजूनही कार मध्ये आहेत। झालं असं की साताऱ्याच्या खेड शिवापूर टोलनाक्याकडून पुण्याला येणारा जो नवले ब्रिज आहे, जो गेल्या वर्षभराचं रेकॉर्ड जर बघितलं ना तर अनेक जणांनी या नवले ब्रिजवर अपघातात आपले प्राण गमावले। तिकडून एक कंटेनर वेगाने येत होता, प्राथमिक माहितीनुसार त्याच कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि पुढचा कंटेनर जो होता त्या पुढच्या कंटेनरमध्ये आणि या कंटेनरमध्ये एक कार अतिशय हळू वेगाने चालली होती, पण मागचा जो कंटेनर आहे तो पुढच्या कंटेनरला येऊन धडकला आणि त्यामध्ये त्या 2 कंटेनरच्या मध्ये असलेली कार जी आहे ती कार अडकली आणि या कार मधल्या 3 जण जे एक फॅमिली होती, कुटुंब होतं, ते 3 जण आणि इतर दोघांचा असा एकूण 5 जणांचा मृत्यू झालाय, तर 15 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी आहेत। गंभीर म्हणजे त्यांची ही परिस्थिती जी आहे ते नाजूक असल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात येतंय। एवढंच नाही तर हे जे अपघात दिसतंय ना, अजूनही मृतदेह या कारमध्ये आहेत ते काढण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून होते, पण जवळपास 8 वाहनांना हा कंटेनर धडकला आहे। इथून जो हायवे आहे ना याच्याकडे पुढे जर बघितलात ना तिकडेही काही गाड्या आहेत, त्या वाहनांना धडकत हा कंटेनर जो आहे तो पुढे आला आणि पुढे आल्यानंतर या पुढच्या कंटेनरला धडकला। पण दुर्दैव असं की या दोन्ही कंटेनरच्या मध्ये एका परिवाराची 4 चाकी होती आणि त्याच 4 चाकीमध्ये असलेल्या एकाच परिवारातील 3घांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। याला जबाबदार कोण? अनेकदा खासदार सुप्रिया सुळे असतील, इथले आमदार असतील, स्थानिक नेते, आयुक्त, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, कलेक्टर या सगळ्यांनी या नवले ब्रिजला गेल्या वर्षभरात भेट दिली आहे, उपाययोजना करण्याचं आश्वासन पुणेकरांना दिले, पण उपाययोजना झाल्या का तर याचं उत्तर आहे नाही। नितीन गडकरींनी स्वतः जे आहे ते याचं